विविध प्रश्नांवर 2 ऑक्टोबर रोजी सोलापूर ते मुंबई अशी 25,000 नागरिकांची घरकुल दिंडी मंत्रालयावर धडकणार असल्याची घोषणा माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांनी केली। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं सोलापुरातील घरकुल लाभार्थ्यांना पायाभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देणं, रेनगर गृहनिर्माण प्रकल्पासाठी बीज भांडवल मंजूर करणं, विडी कामगारांना किमान वेतन, रोख मजुरी आणि पेन्शन, यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना, असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा तसंच सोलापूर शहरातील अनियमित, दूषित आणि गळतीमुळे बाधित पाणी पुरवठ्याच्या प्रश्नांवर 2 ऑक्टोबर रोजी सोलापूर ते मुंबई अशी 25,000 नागरिकांची घरकुल दिंडी मंत्रालयावर धडकणार असल्याची घोषणा माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांनी केली। दत्तनगर येथील पक्ष कार्यालयात झालेल्या पक्षाच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते। सभेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राज्य समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम हे होते। यावेळी नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, मोहम्मद हनीफ सातखेड, सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य ॲडव्होकेट एम.एच. शेख यांनी राज्य सरकारच्या स्मार्ट मीटर धोरणावर टीका केली। प्रास्ताविक पक्षाचे जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर यांनी केलं। सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन दत्ता चव्हाण यांनी केलं।